हाय गाईज, तुम्हाला स्वागत आहे आपले एक नवीन व्हिडिओ. मग मस्तपैकी दयानाला मांडव होता, गाडी बिडीवरून शूटिंग मारी किती सगळे आपली बँडवाल्याशावरून बी शूटिंग मारी किती. आपल्याला आतुरता होती फक्त आपले लगन घरनी यसनी पब्लिकनी मस्तपैकी आपल्यावरून कॅमेरा वाकडा तिकडा हिंगडा तिरपा तारपा कॅमेरा मारी घेतात. आणि मी सांग मांडव नाकडला बँडवर उचला ना डायरेक्ट बँड सुरू करा ना. मस्तपैकी पुरी पब्लिक जमा होई जायला होती खतरनाक अशी. आपल्याला दयानामधून वाजवीन आपल्याला जाणं होता भुसनी मध्ये नेरापो आपली गाडीनं आवाज सुमिरो पवन कुमार बालबुद्धि विद्या देव मोहि हर कलेश विकार. मस्तपैकी बो. जर तुम्हाला गाडीनं आवाज आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट दंदी टाका. आणि एवढे दिवसपासून ब्लॉग कधी नसतात आपले, नेमकी मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम होई जायला, इंस्टा आपला हॅक करेल. मस्तपैकी फायनल डायरेक्ट भुसणी गाव मग पोचणार. एकदम खतरनाक अशी गाडी लाई दिदी. टिमक्यावाल्याचा चालू होता, टिमक्या आवळाना काम ना काय. मग गाव मग कॅमेरा फिरवा तर पब्लिक तर काही दिसत नव्हती, पण गाडी जर चालू करी तर नक्की पब्लिक जवळ लागेल बरं का. ना हाव जो दिशी राही ना हवं नवरी ना भाऊस त्यांनीच आपला बँड ठरवलं आहे. मस्तपैकी नाना दाजीना बी तर वेगळाच राडा ना भाऊ. तो सांगा आपले गाव जवळ येईल था त्याने मग आपल्यावरून बी कॅमेरा फिरवी. मस्तपैकी नवरीने भाऊवरून बी डबल टिबल कॅमेरा फिरवी घेते ना गाडी बोडा एक मिरवणूक सारखी मध्ये डायरेक्ट एक नंबर. मस्तपैकी गाडी तर तो गडी भाऊ सांगा अरे अक्षय काय पाहतो गाडी घे ना पुढं. पण मी सांग मी ड्रायव्हर नाही हो, ड्रायव्हर मागं. मस्तपैकी आपला परवीन दाजीवरून बी फुल कॅमेरा मारी घेता, पण परवीन दाजीना काय आपल्यावर लक्ष नसता. त्यांनी मग आपण परवीन दाजीवरून कॅमेरा मारी घेता आणि डायरेक्ट नवरीनी गाडी चढवानी होती भाऊ आपल्याला. एकदम खतरनाक नवरीना भाऊ तो भाऊ स्कूटीवर डायरेक्ट उलटा बशीस ना जा होता ना. मस्तपैकी फायनली नवरीनी गाडी बिडी लाई. मग सांगू मस्तपैकी नाश्ता पाणी करू. इतकी खतरनाक चढ होती भो, गर्दन घाटसारखी एक नंबर. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट दंदी टाका. ना आपल्याला टप देवाला भो सांभाळकर बी होतात एक नंबर.